मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज राजापूर येथे दौरा होत असून या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा होत आहेत। एकनाथ शिंदे हे राजापूरमध्ये दुपारी 12 वाजता सभा घेणार आहेत। या सभेसाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मोठं शक्ती प्रदर्शन करून दीपक केसरकर यांचे कार्यकर्ते राजापूरकडे रवाना होत आहेत। सावंतवाडीतील केसरकर यांच्या कार्यालयासमोर गर्दी पाहायला मिळते। यात महिलांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात आहे। महिला आमच्या खूप उत्साही आहे, कारण शिंदे सरकार हे आमचं सरकार आहे अशी भावना महिलांमध्ये आहे। कारण आतापर्यंत अतिशय चांगले निर्णय शिंदे सरकारने आमच्यासाठी महिलांसाठी घेतलेले आहेत। मग एसटी मध्ये आम्हाला अर्ध तिकीट असू देत किंवा महिलांसाठी योजना असू देत, वेगवेगळ्या प्रकारच्या सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून आम्हाला महिलांना स्वयंरोजगार मिळण्याची संधी दिलेली आहे। आणि दीपक भाई आमच्यासाठी गावागावामध्ये अनेक विकास कामं देत आहेत आणि म्हणून महिलांना असं वाटतंय की शिंदे सरकारच पुन्हा आलं पाहिजे आणि आम्हाला राजापूरच्या लोकसभेमध्ये सुद्धा आम्हाला आमचा उमेदवार पाहिजे। आणि म्हणून आज महिला शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी आज सगळ्या मोठ्या संख्येने महिला आज आमच्या बरोबर उपस्थित आहेत। हजारोच्या संख्येने महिला चाललेल्या आहेत। टोटल आम्हाला टार्गेट दिलं होतं महिलांसाठी 2000, पण आता जवळजवळ 3000च्या वर आपल्या मतदारसंघातून महिला जात आहेत। 10,000च्या वर आपल्या सावंतवाडी मतदारसंघातील लोक जात आहेत आणि गाड्या तशाच भरभरून जात आहेत। कारण हे शिवसंकल्प अभियान म्हणजे हे लोकसभेतील पुढील जो काय विजय आमचा होणार आहे त्या विजयाची ही नांदीच आहे। आणि आम्हाला सगळ्यात उत्कृष्ट असे मुख्यमंत्री एकनाथ साहेब लाभलेले आहेत आणि दीपक भाईंचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा असल्यामुळे आणि आपल्या ज्या ह्या संघातील मतदारसंघातील विकास कामं जी भरभरून झालेली आहेत, महिलेच्या हाताला जे काम मिळत आहेत बचत गटाच्या माध्यमातून, सिंधुरत्नसारख्या अभियानातून, त्यामुळे सगळ्या महिलांची संख्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आहे। तेव्हा आहे की माझ्या महिला बहुसंख्येने आपल्या राजकारणामध्ये सक्रिय झालेल्या आहेत आणि उपस्थित आहेत। सगळे म्हणजे बायला स्त्रिया मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि आम्ही इथून 4-5 हजार सावंतवाडीतून आम्ही महिला आणि जेंट्स नेत आहोत। संकल्प यात्रेला आम्ही राजापूरला जात आहोत। दीपकबाईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे एकत्र आहोत आणि शिंदे साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी सगळ्या उत्सुक आहेत। आम्ही सगळे राजापूरला जात आहोत। हा आवाज आपल्या शिवसेनेचा आहे, शिंदे साहेबांचा आहे आणि दीपकबाईंचा आहे। याचा उमेदवार मिळावा अशी त्यांच्याकडे आमची प्रार्थना आहे।